नमस्कार पालकांनो. महाराष्ट्रातील तमाम पालक जे साधारण संख्येने 3 लाखापेक्षा जास्त आहेत, जे RTच्या संदर्भामध्ये पहिलीला प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरतात, दरवर्षी फॉर्म भरतात. म्हणजे यावर्षीची आकडेवारी कमी आहे. साधारण आत्तापर्यंत काहीतरी 2.25 लाखाच्या जवळपासचे फॉर्म भरले गेले होते. उद्या खरं तर शेवटची तारीख होती. आता अशा स्थितीमध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम आदमी पार्टी आणि आप पालक युनियन आणि महाराष्ट्रभरातले पालक या संदर्भात एकत्र लढाई लढत होते. म्हणजे ही लढाई पालकांची शिक्षण हक्कासाठीची लढाई होती आणि या लढाईला आज अत्यंत मोठं असं यश आलेलं आहे. या यशामध्ये निश्चितपणे नागपूरमध्ये आमचे जे मित्र लढवत होते, कोर्टामध्ये जो आदेश मिळवण्यात ज्यांचा मोठा सहभाग आहे ते दीपक चटप आणि त्याचबरोबर बोधी रामटेके या दोघांचाही त्याच्यात महत्त्वाचा वाटा आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं की शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणजे ज्या एकमेव माणसाकडे साधन असतं ती ज्याच्यातनं तो विकास घडवू शकतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीतला श्रीमंत करायचा असेल, त्याचा विकास घडवायचा असेल, तर तुमच्या पुढे दरोडे किंवा खून किंवा दुसऱ्याच्या खिशावरती डल्ला मारणं हे पर्याय नसतात. एकमेव पर्याय असतो शिक्षणाचा आणि हाच पर्याय देणं ही सरकारची जबाबदारी असते. परंतु महाराष्ट्रातली सरकारं जी आत्ताचं युती सरकार असेल किंवा याच्या आधीची सरकार सुद्धा, मग ती महाविकास आघाडीची सरकार सुद्धा, यांनी कधीही जनतेचा, मुलांच्या प्रश्नांचा, शिक्षणाचा विचार केला नाही आणि यामुळे महाराष्ट्रावर ही आज परिस्थिती आली. आणि ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन ही महाराष्ट्रातली सरकार आली त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयाने चपराक दिली आहे, उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. आणि ती सुद्धा गेल्या अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे तीनदा सांगत होते की हे 1 किलोमीटरची अट जी आहे कायदेशीर आहे अशा पद्धतीची विधान करत होती. त्यांनाही चपराक दिलेली आहे. त्यामुळे यापुढे आपले शिक्षण मंत्री हे तिमान ज्ञानी असावेत, तिमान वाचणारे असावेत, तिमान अभ्यास करणारे असावेत अशी अपेक्षा आहे. यापुढे प्रशासनाने सरकार चालवतं जे आहे ना हा सगळा प्रकार, म्हणजे दादाजी भुसेंना अज्ञान होतं तर त्यांना चुकीची माहिती दिली होती हाही प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यांचे जे PA आहेत, त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रश्न आम्ही पोहोचवला की दादाजींना सांगा की तुम्हाला प्रशासन ही चुकीची माहिती देत आहे, हे बेकायदेशीर आहे 1 किलोमीटरचं जे काही तुम्ही नियम काढतात ते. परंतु विधिमंडळामध्ये मात्र ते सातत्याने ही भूमिका मांडत होते आणि आम्ही त्यांना क्वेश्चन करत होतो, प्रश्न विचारत होतो. त्यापुढे जाऊन तेही सांगत होते की 1 किलोमीटरच्या पुढच्या अंतरामधील पालकांना कशासाठी हवं मराठी शाळा असताना. तेव्हा आम्ही प्रश्न विचारत होतो तुम्हाला ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नवीन पॉलिसी जी 2020ची आहे, त्याच्यामध्ये समूह शाळा नावाची कल्पना तुमच्या अभ्यासात आहे का नाही आहे? तुम्हीच त्याचा दावा करत होतात ना. ती 5 किलोमीटरच्या अंतरातील शाळा पटसंख्याअभावी आपण एकत्र करू हे विधान पण तुमचंच होतं. आणि त्यामुळे दुटप्पी भूमिका घ्यायची आणि या पद्धतीने शिक्षण हक्काला काळीमा फासायचा, शिक्षण हक्क अडचणीत आणायचा असं धोरण इथं सातत्यानं राबवलं गेलं आणि त्यालाही चपराक नागपूर उच्च न्यायालयाने हा चपराक दिली. नागपूर उच्च न्यायालयाने 1 किलोमीटरचा जो निर्णय अंतराचा जो निर्बंध टाकणारा जो आदेश होता त्याला पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे आज. आता हे लक्षात घ्या की हे काय आहे. मुळात हे प्रकरण काय होतं की RT शिक्षण हक्काप्रमाणे जेव्हा पहिलीला मुलांना प्रवेश मिळतो तो कुठे मिळतो तर खाजगी शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल, म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे, 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे किंवा जे सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत, SC ST OBC समाजाचे, यांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये 25% प्रवेश राखीव असतात. आणि राखीव असतात असं असताना त्यांची दरवर्षी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती. साधारण ती आपल्याला यावर्षी सुद्धा जानेवारीमध्ये सुरू होणं अपेक्षित होतं, पण सरकार नेहमीप्रमाणे खोड्या काढतं आणि CBSE वगैरे शाळा एप्रिलमध्ये सुरू होत असताना शाळांच्या तोंडावरती ही मुळात अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया उशिरा करते. आणि यावेळेस तर अगदी म्हणजे 17 तारखेला त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली, 12 तारखेला नवीन आदेश काढला. ज्या दिवशी 12 तारखेला हा आदेश आला त्या दिवशीच आम्ही हे ठरवलं आणि वाचलं आणि सांगितलं सरकारला की हे तुमचं चुकीचं आहे. आम्ही 13 तारखेला लगेच संचालकांची भेट दिली, त्यांना निवेदन दिलं, त्यांना पत्र दिलं. म्हणजे हे पत्राची प्रत पण आहे की आम्ही त्यांना, शिक्षण आयुक्त होते, शिक्षण आयुक्तांना आणि शिक्षण संचालक यांना हे पत्र दिलं आणि यांना सांगितलं की तुम्ही जे म्हणता ते हे बेकायदेशीर आहे. याच्या बाबतीत असं कुठेही तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत आहात
आणि त्यामुळे हा आदेश मागं घ्या. 2013च्या कायद्याप्रमाणे तुमची जी गोष्ट आहे 1 किलोमीटरची मर्यादा टाकायची ही चुकीची आहे. आता याचा प्रॉब्लेम काय होता, याचा प्रॉब्लेम असा होता की ग्रामीण भागामध्ये शाळा जी आहेत त्या शाळांमध्ये मुख्यत्वे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला शाळा मिळत नाही. प्रवेशाचा जेव्हा ऑनलाईन अर्ज भरता तेव्हा तुम्हाला शाळा दिसतच नाहीत पालकांना, कारण ग्रामीण भागामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरात शाळा नसतात. ही पहिली अडचण. आता दुसरा भाग त्याच्यामुळे ते होतच होतं. त्याचबरोबर दुसरीकडे काय होत होतं की शहरी भागामध्ये जी सबर्बन एरिया ज्याला आपण उपनगर म्हणतो, म्हणजे काय म्हणू, बाणेर म्हणू, पिरंगुट म्हणू, या भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या बाबतीत असा प्रश्न असा निर्माण होत होता की तिथे श्रीमंत वसाहती येत्या, त्यामुळे तिथे गरीब मुलं कुठून येणार. म्हणजे पूर्वी असं जसं व्हायचं ती टेल्को बाजारच्या भोवतीने बिहार आणि इतर भागातनं जसे मजूर राहायला यायचे ना, एखादी कंपनी तयार झाल्याबरोबर आजूबाजूला वस्ती तयार व्हायचं, तसं पालकांनी उठून त्या शाळांच्या भोवती राहायला जावं का, असा प्रश्न दादाजी भुसेंच्या निर्णयामुळे झाला होता, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे झाला होता. खरं तर हा निर्णय दादाजी भुसेंचा असायची शक्यता पण कमी. हा निर्णय जो आहे ना, इथलं सचिवालय प्रशासन जे आहे ना शिक्षण विभागाचं, हे सगळे अशा पद्धतीच्या गोष्टी करतं आणि यामुळे हा चपराक आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला याच्यामुळे जवळजवळ 35% प्रवेश कमी होणार होते. दरवर्षी मुळातच 80% प्रवेश होतात, म्हणजे 20% जागा खाली राहतात. आता या सगळ्या प्रक्रियेमुळे जवळजवळ आणखीन ॲडिशनल जे 15-20 हजार प्रवेश आहेत ते साधारण 1 ते 3 किलोमीटर अंतरातील व्हायचे, ते होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि तुम्हाला परिस्थिती लक्षात आली असेल की दरवर्षी साधारण 2.25-3.5 लाख फॉर्म भरले जातात. यावर्षी केवळ आत्तापर्यंत 2.25 लाखच फॉर्म भरले गेले होते. ही आकडेवारी सुद्धा आपल्याला उघड झालेली आहे. त्यामुळे हा निर्णय चुकीचा होता. आता या निर्णयानुसार हे जे प्रवेश आहेत हे प्रवेश नव्याने करायला लागतील. आता आपल्याला म्हणजे अर्जच मुळात नव्याने भरायला लागतील. याचं कारण काय आहे? याचं कारण असं की हे जे ऑनलाईनचा जो काही सॉफ्टवेअर असेल, या सॉफ्टवेअरमध्ये पूर्वी पालकांनी त्याचं राहण्याचं ठिकाण एकदा टाकल्यानंतर त्याच्या घराच्या म्हणजे त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून गुगल अंतर जे एरियल अंतर आहे 1 किलोमीटरच्या आतील प्रवेश जे आहेत ना त्या दिसायचे. आणि मग तिथल्या प्रवेश नाही, तिथल्या शाळा दिसायच्या आणि त्या शाळा दिसल्यानंतर त्या शाळा सिलेक्ट केल्या जायच्या. आता काय होणार आहे ती आता त्यांना आधी पहिल्यांदा 1 किलोमीटरच्या आतील मुलांना प्रवेश द्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर त्यांना उरलेल्या ज्या एरिया आहेत म्हणजे 3 किलोमीटरपर्यंतच्या त्यांना प्रवेशाचा म्हणजे प्राधान्यक्रम जो आहे तो या पद्धतीने होईल. आता हे करण्यासाठी पुन्हा नव्याने सॉफ्टवेअर करायला लागेल. आता त्याच्या संदर्भात याचं खरं तर मूळ कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही. म्हणजे शिक्षणातला जो कायदा आहे मूळ, त्याचा उद्देश असा नाही आहे की कुणाला तरी लिमिट करावं, मुलांना प्रवेश दिले जावे, कुणीही शालाबाह्य राहू नये, ही खरं संकल्पना आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये हे असे बेकायदेशीर काढले कायदे ती कोर्टामध्ये जायला लागतं. परंतु गरीब पालक जातील कुठे असं हे शासनाने विचार केला असा. याचं कारण असं की शासनाला पैसे खर्च करायचे नाहीत. RT वरती जे शाळांची परिपूर्ती आहे ती जवळजवळ 2200 कोटीची आहे आणि ती यावर्षी वाढून साधारण 3300 कोटी होऊ शकते. यामुळे हे पैसेच वाचवण्यासाठी सरकार धोरण करतं. आणि सरकार का करतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना इतर निवडणूक जिंकण्यासाठी रेवडी हवी असते. त्यांना गरीब मुलं तुम्ही काय वोट देणार नाही ना त्यांना, किंवा वोट देऊन झालेले आहेत आता. त्यामुळे या पद्धतीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे यापुढे पालकांना तुम्ही मतदार आहात हे लक्षात घ्या आणि पुढे निर्णय कसे घ्यायचे हेही ठरवा. आणि म्हणूनच आम्ही सांगतो आहोत की शिक्षण, आरोग्य हेच तुमच्या विकासाचे खरे मार्ग असतात. हेच आपल्याला राजकारण ठरवण्यासाठी वापरायचे असतात. म्हणून आजचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यापूर्वी शासनाने म्हणजे मी मगाशी पण म्हटलं तो हा शासनाचा जो पूर्वीचा आदेश, हा शासनाचा जो आदेश आहे याच्याप्रमाणे स्पष्ट लिहिलेलं आहे की 1 ते 3 किलोमीटर मधील मुलांना सुद्धा नंतर प्रवेश दिले जावे आणि त्या जागा ओपन खुल्या गटातनं भरल्या जात नाहीत. आता याच्याशिवाय आणि मधल्या काळात घोटाळा आणि काय सरकारने केला की अजितदादा ज्या दिवशी गेले ना त्या दिवशी त्यांनी तातडीने अल्पसंख्याक दर्जा जवळपास 73 शाळांना दिला. आता हे बेकायदेशीर होतं, परंतु त्यांना घाई होती कारण हे RT मध्ये शाळांची नोंदणी काढून टाकायची होती. आता हा आदेश आल्यानंतर स्वतः फडणवीसांनी म्हटलं की मी याला तातडीने स्थगिती देतो. प्रत्यक्षात स्थगितीच दिली नव्हती आणि हे सगळं आम्हाला लक्षात येत होतं. आम्ही सातत्याने फॉलोअप करत होतो, शिक्षण अधिकाऱ्यांना भेटत होतो, शिक्षण संचालकांच्या समोर आम्ही त्या दिवशी आंदोलन केलं आणि त्यांना सांगितलं की हे सगळं आहे, खोटं आहे. तुम्ही अल्पसंख्याक विभागाकडनं तुम्ही पत्र मागून घ्या ना. अल्पसंख्याक विभाग जर पत्र स्थगिती जर देत नसेल तर तुम्ही मागून घ्या. 4 तारखेला
त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने एक आदेश काढला आणि त्यानुसार ज्यांचे ज्या स्थगिती दिलेल्या होत्या अल्पसंख्याक दर्जा, म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य जे पालक वाट पाहत होते त्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल्स या शाळांच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक जो कायदा आहे दर्जा घेण्याचा त्याला कुठेतरी त्याला वाचवून त्याचा गैरफायदा, त्याच्या पळवाटींचा गैरफायदा घेऊन या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा घेतला गेला. आणि हे शाळा या 5-7 वर्षांपासून चालू आहेत. खरं तर हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळजवळ 98 सालांपासून महाराष्ट्रात आहे. मुंबईमध्ये त्यांचं हेड ऑफिस आहे. परंतु यांनी भाषिक अल्पसंख्याक दर्जा घेतला आणि या शाळा RT मधनं गेल्या होत्या. आता प्रत्यक्षात कालची आणि परवाची आकडेवारी सुद्धा पटसंख्या बदलते आहे. म्हणजे आजही पटसंख्या बदलून म्हणजे आधीची पटसंख्या होती त्याच्यापेक्षा जवळपास 2,500 2,000 पट वाढलेला आहे आणि शाळा सुद्धा वाढलेल्या आहेत. असं असताना फॉर्म एकीकडे भरले जात होते आणि फॉर्म कन्फर्म झाल्यावर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशी शिक्षणाधिकारी सांगत होते. सगळा हा जो घोळ आहे ना ती म्हणजे तुमच्या अल्पसंख्याक शाळा शेवटच्या दिवसापर्यंत ॲड होत आहेत, पटसंख्या वाढत चालली आहे, तुम्हाला चॉईस देता येत नाही आहे, पालकांना फॉर्म भरता येत नाही आहे. बरं, शिक्षणाधिकारी जे तिथले स्थानिक आहेत ते पालकांना मदत करत नाही. खरं ती त्यांची जबाबदारी आहे, अडाणी पालकांना मदत करायची आहे ना त्यांनी. परंतु हे सगळं ढिसाळ जो कारभार आहे महाराष्ट्रातला याच्यावरती या निमित्ताने एका अर्थाने काळा ठप्पा पडलेला आहे. हे लक्षात घ्यावं शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा की प्रशासन म्हणून तुम्ही इतके अयशस्वी ठरतात की मुलांचे अर्ज सुद्धा वेळेवर भरले जात नाहीत, त्यांना नीट पर्याय दिसत नाही, शिक्षणाधिकारी त्यांना मदत करत नाहीत. आणि काही शाळांचे तर स्वतःचे गुगल मॅपवरचे लोकेशन चुकलेत, त्यांचे अर्ज आम्ही पाहिले, त्या अर्जांची नोंदणी सुद्धा हे डिपार्टमेंट करत नाही आणि शाळा जी मूळ जागी आहे ती दाखवत सुद्धा नाही. असे पण इतके सुद्धा प्रकार या सगळ्या याच्यामध्ये दिसले. कुणी अर्ज भरलेत मग त्यांचा चुकीचा नंबर दिलाय मोबाईल नंबर म्हणून त्यांना अर्ज जर डिलीट करायचा असेल किंवा दुरुस्त करायचा असेल तो करता येत नाही. अशा अनेक चुका या सगळ्या शासनाच्या या गडबडीमध्ये आहेत. एनिवे, आत्ता महत्त्वाचा निर्णय म्हणजे पालकांनी ही लढाई जिंकलेली आहे. आपल्याला उच्च न्यायालयाची मदत झालेली आहे. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. याला स्थगिती मिळाली. आता त्यामुळे 1 किलोमीटरची अट ही सरकारला टाकता येणार नाही. त्यामुळे आता ही सर्व प्रक्रिया माझ्या अंदाजाप्रमाणे नव्याने करायला लागेल. याच्यामध्ये शैक्षणिक नुकसान जे होणार आहे याला जबाबदार कोण? याला जबाबदार हे इथलं युती सरकार. आणि म्हणून हे सरकारचा प्रश्न इथे येतो. बरेच जण असं म्हणतात की शिक्षणाचं आणि शिक्षणामध्ये राजकारण आणू नका, परंतु हे नाही. हे शिक्षणाचं राजकारण गरजेचं आहे कारण या पद्धतीने त्याचा गैरवापर केला जातो. म्हणून आता यापुढे नव्याने आपल्याला कदाचित फॉर्म भरायला लागेल. ते आपल्याला उद्या परवामध्ये कळेल. उद्या पण मला असं वाटतं कोर्टामध्ये त्याच्या संदर्भात काही सुनावणी होईल आणि अंतर आणि याच्या संदर्भातलं शासनाचं म्हणणं काय, इतर लोकांचं म्हणणं काय याची कदाचित हे कोर्ट ऐकून त्याच्यावर काही निर्णय घेऊ शकतं किंवा याच्यामध्ये नव्याने अर्जाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आपल्याला वाट पाहायला लागेल. आपल्याला अजून 1-2 दिवसामध्ये याविषयी सविस्तरपणे कळेल. त्यामुळे आज तरी पालकांनी फॉर्म भरायची घाई करू नये किंवा फॉर्म बदलायची घाई करू नये. शासनाला यामध्ये फटका बसलेला आहे. आपल्याला उद्या ते निश्चितपणे कळेल अशी मला खात्री आहे. आता शासन याच्यावर तातडीने निर्णय देईल आणि यापुढे अधिक मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या पद्धतीची काळजी घेईल अशी मला आशा आहे. पुन्हा एकदा पालकांनो, रस्त्यावर उतरायला लागतं, लढाई लढायला लागते. फुटपाथ आणि रस्ते आणि हे जे गोष्टी आहेत ना हे राजकारणी लोक करतात आणि त्यांना टक्केवारी असते. शिक्षणामध्ये त्यांना या पद्धतीने रस नसतो. कारण याच शिक्षण जे काय म्हणू महर्षी सम्राट जे आहेत ना हे राजकारणी लोकांमधूनच आलेले पुढे आहेत आणि यांच्याच या बऱ्याचशा खाजगी शाळात यांच्या सोयीसाठी राजकारण केलं जातं. त्यामुळे पालकांना यापुढे लक्षात ठेवा, शिक्षणाचा प्रश्न आपल्यालाच लढवायला लागतो आणि 100% आपण ही लढाई लढत राहू यापुढे. धन्यवाद. पालकांनो, लढेंगे जीतेंगे.